नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी अशी खास रेसिपी घेऊन आली आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि त्यांचं आरोग्य पण टिकवून ठेवेल. आपण आज बनवणार आहोत नाचणीचे लाडू, तेही साखर किंवा गूळ न घालता. गोडवा येण्यासाठी यामध्ये मी काय घातले त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला हवे ना. कॅल्शियम, आयरन आणि एनर्जी याचा एक उत्तम संगम असे हे लाडू आहे. चला तर मग ही चवदार आरोग्यदायी रेसिपी कशी बनवायची ते बघूया. यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना. नाचणीचे लाडू बनवण्यासाठी लागणारे हे सगळे साहित्य आहे. सगळे साहित्य आपण मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे. यासाठी मी 1 वाटी नाचणीचे पीठ घेतले आहे. पॅनमध्ये थोड्या तुपात बदाम भाजून घ्यायचे. गॅस मीडियम ठेवायचा. सोनेरी रंगावर येईपर्यंत बदाम भाजून घ्यायचे. छान गोल्डन रंग आला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. बघा किती छान गोल्डन रंग आला आहे आपल्या बदामीला. आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. याच तुपात आपण काजू घेऊ. काजू पण 2 मिनिटं भाजून घ्यायचे. आता यामध्ये पिस्ते घालून घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, कमी किंवा जास्त, जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असेल ते. पिस्ते पण आपण यामध्ये भाजून घेऊ. आता 1 चमचा यामध्ये खसखस घालायची. खसखस ही प्रकृतीसाठी खूप चांगली असते, त्यामुळे खसखस नक्की घाला, पण नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. सगळे जिन्नस भाजल्या गेले आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. 1 वाटी मखाने मी घेतले आहे. तुम्ही जास्तीसुद्धा घेऊ शकता. आता हे मखाने आपण भाजून घेऊ. हलकेसर 2 मिनिटापर्यंत यातला ओलावा जाईपर्यंत हे भाजून घ्यायचे. आता हे मखाने सुद्धा आपण काढून घेऊ. या लाडवाला गोडवा येण्यासाठी मी खजुराचा वापर केला आहे. खजूर पण आपण मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे. हे सीडलेस खजूर आहे. बिया असतील खजुरामध्ये तर बिया काढून घ्यायच्या. थोडंसं 1 चमचा यामध्ये तूप घातले आणि हे खजूर नरम होईपर्यंत भाजून घ्यायचे. प्रत्येकाला गोड खाण्याची इच्छा असते, परंतु काही कारणाने आपण गोड खाऊ शकत नाही. लहान मुलांसाठी पण साखर चांगली नसते. तेव्हा हे लाडू तुम्ही नक्की बनवा. चवीला तर अप्रतिमच आहे, पण बनवायलाही सोपे आहे. आपले खजूर भाजणं झाले आहे. मिक्सरच्या एका भांड्यामध्ये सगळे भाजलेले जिन्नस थंड झाल्यावर काढून घेऊ आणि यांची रवाळ पूड करून घ्यायची आहे. थोडे ड्रायफ्रूट्स मी शिल्लक राहू दिले आहे. कोणाकोणाला तोंडामध्ये ड्रायफ्रूटचा तुकडा आलेला आवडतो, परंतु कोणाला आवडत नाही. लहान मुलांना पण आवडत नाही. हे बघा, अशा प्रकारे मी रवाळ वाटून घेतले आहे. आजी आजोबांना दात नसते, त्यामुळे त्यांना पण चालत नाही, तर तुम्ही सगळे ड्रायफ्रूट्स वाटून घ्या. मी थोडे शिल्लक ठेवले. याच मिक्सरच्या भांड्यात थंड झाल्यानंतर खजूर पण बारीक करून घ्यायचा. खजुराची पेस्ट करून घ्यायची. थोडंसं तूप घेतलं पॅनमध्ये आणि यामध्ये हे नाचणीचे पीठ घालून मीडियम गॅसवर
भाजून घ्यायचे. तूप थोडे थोडे घालायचे म्हणजे आपलं पीठ चांगले भाजले जाते. जर तुम्ही सगळे तूप पहिलेच घालून घेतले तर पीठ भाजल्यासारखे दिसते पण खमंगपणा येत नाही. थोडे थोडे तूप घातल्यामुळे पीठ व्यवस्थित भाजले जाते. एवढे पीठ भाजायला मंद गॅसवर मला 10 मिनिटे लागली. थोडं तूप परत घालून घेऊ. हे नाचणीचे पीठ मी रेडीमेड घेतले आहे, त्यामुळे याला रवा टेक्स्चर आहे. आता आपले पीठ भाजले गेले आहे. यामध्ये आपण आता थोडं तूप आणखी घालून घेऊ. जर तुमच्याकडे बारीक पीठ असले तरी सुद्धा तुम्ही त्याचे लाडू छानपैकी बनवू शकता. थोडं थोडं तूप घातल्यामुळे तूप पण जास्त लागत नाही. आपल्याला वाटेल कमी वाटत असेल खायचं तूप तर कमी सुद्धा तुम्ही तूप घालू शकता. आता यामध्ये वाटलेली खजुराची पेस्ट आपण घालून घेऊ. छान अशी बारीक वाटल्या गेली आहे पेस्ट. पीठ पण छान भाजल्या गेलं आहे. खूप सुगंध दरवळत आहे. यामध्ये ही खजुराची पेस्ट घालून घेऊ. मंद गॅसवरच आपण ही यामध्ये मिक्स करून घेऊ. वेलची पूड थोडीशी आणि चिमूटभर मीठ, सगळे जिन्नस यामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्स करायचं. एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी आपण हे जिन्नस काढून घेऊ. ही प्लेट लहान पडत आहे, यासाठी मी मोठी परात घेतली आहे. जिन्नस चांगले मिक्स करायचे. गरम असल्यामुळे हाताला जर चटका लागत असेल तर तुम्ही चमच्याचा वापर करा. जपून करा. या सारणाचे आपण आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे सगळे लाडू आता आपण बांधून घेऊ. तुम्हाला ज्या आकारात लाडू हवे असेल त्या आकारात तुम्ही बांधू शकता. सगळे लाडू मी आता बांधून घेतले आहे. एवढ्या साहित्याचे अंदाजे 15 लाडू तयार आहे. तर मंडळी, असे हे अगदी सोपे आणि आरोग्यदायी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे नाचणीचे लाडू तयार आहे. तुम्ही हे नक्की करून बघा. कसे झाले ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आपल्या घरातले सगळे हे लाडू आवडीने खातील. कोणतीही साखर नाही, गूळ नाही, पण खजुराचा नैसर्गिक गोडवा आणि ड्रायफ्रूटचा खमंगपणा. आणि हो, माझ्या किचनला सबस्क्राईब करा आणि आपल्या मंडळीमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा, लाईक करा, कमेंट करा. तर